तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांचा तुझ्या ओठांची माझी जान तुझा मजनू तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांचा तुझ्या ओठांची माझी जान तुझा मजनू अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं मित्रांनो आजचं खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरचे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकपिट प्रिसेट. तर दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता इथं मी 4 ग्रुप दिलेले आहेत. ते जस्ट ग्रुप हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर बघू शकता ही टेक्स्ट लेअर ग्रुप आहेत. ते जस्ट मी हाईड आहे ते अनहाईड करून घेतलेले आहेत. आपल्याला स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो 10.9 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायचे आहे करेक्ट. तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेलं आहे करेक्ट. मित्रांनो आपल्याला 10.9 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 10.9 सेकंदापासून जे शेवटपर्यंत आपल्याला एक बीटला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक बीटला इथनं मी एक फोटो मी ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी एकूण इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहे शेवटपर्यंत. तर झालेले आहेत आपले इथं लास्ट जे 2च फोटो राहिलेले आहेत. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहे. फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला करेक्ट 10.9 सेकंदापाशी यायचं आहे. डबल बीट जो यायचा आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे. ब्लॅक खाली करायचं आहे आणि इथं व्हाईट वर करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली व्हाईटवर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं आपल्याला इथं ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता आपल्याला इथे एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. तर मी इथे तुम्हाला इथं इमोजीची PNG दिलेली आहे. ते लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सगळ्यात आपल्याला शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं फोटो देखील इथं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची PNG देखील आपण इथं ॲड केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो आपल्याला 10.9 सेकंदापाशी यायचं आहे. डबल बीट जवळ यायचं आहे करेक्ट. डबल बीट आहे त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो एक फोटो सोडायचा आहे. त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. एकाडिक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर कुठंपर्यंत पेस्ट करायचं आहे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपली नेक्स्ट डबल बीट येईपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. करेक्ट 17.29 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता आपल्याला 10.29 सेकंदात समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता आता आपण एक फोटो सोडलेले आहेत. त्या
सोडलेल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता आपण एक फोटोला दिला होता इफेक्ट आणि एक फोटोला दिला नाही. जो आपण इफेक्ट फोटोला दिला नव्हता त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर करेक्ट मित्रांनो आपल्याला 18.18 सेकंदापर्यंतच आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट इथनं पहिला कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर व्हिडिओमध्ये डबल बीट आहे. डबल बीट जो यायचा आहे करेक्ट तर 19.28 सेकंदापाशी यायचा आणि व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर सिम्पली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. व्हिडिओ इफेक्टला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं फोटोच्या वरती घ्यायचा आहे. तर बघू शकता मी फोटोच्या वरती घेतलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर जिथं आपण मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे डबल बीटला त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता जिथं आपण व्हिडिओ इफेक्ट पेस्ट केलेला आहे डबल बीटला त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा इफेक्ट इथनं कॉपी करा. चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मी बीट सांगतो त्या करेक्ट बीटचं वेळाचं आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला 21.22 सेकंदापाशी यायचं. 21.22 सेकंदापासून शेवटपर्यंत जेवढे देखील फोटो राहिलेले आहेत त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एक एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपले चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ व्हील कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 10 ते 11 ठेवा. मी करेक्ट इथनं 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ते बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपली बॉर्डर देखील इथं आपण ॲड केलेली आहे आणि आपला इथनं व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हाईड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.